मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कोऑर्डिनेट्स कसे काढायचे. समजा कुठलाही प्रोग्राम असो, तुम्ही CNC टर्निंग करा किंवा VMCवर तुम्ही मिलिंग करा, कोणतेही ऑपरेशन करा CNCवर किंवा VMCवर, पण तुम्हाला सर्वात महत्त्वाचं ॲज अ प्रोग्रामर, समजा तुम्ही प्रोग्रामर आहात, तर प्रोग्रामरला सर्वात आधी प्रोग्राम करायच्या आधी त्याला कोऑर्डिनेट्स काढता येणं खूप गरजेचं असतं. त्याला कोऑर्डिनेट्स माहीत असणं खूप महत्त्वाचं असतं. मग तुम्हाला जर कोऑर्डिनेट्स काढता आले तर तुम्ही एकदम ॲक्युरेटपैकी प्रोग्राम बनवू शकता. तुम्हाला कोणती अडचण येणार नाही प्रोग्रामरला. पण जर तुम्हाला कोऑर्डिनेट्स नाही काढता आले तर तुम्ही प्रोग्राम पुढं बनवू शकणार नाही. तर मग कोऑर्डिनेट्स कसे काढायचे, कोणत्या ठिकाणी कोऑर्डिनेट्सला मायनस द्यायचं, कुठं प्लस असतात कोऑर्डिनेट्स, हे आपण पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह बघणार आहेत. आपण हा पोर्शन स्किप करू शकलो असतो, पण एकाच चॅनलवर तुम्हाला पूर्ण तुमचा सिलेबस कव्हर व्हावा म्हणून मी पूर्ण डीपमध्ये एकाने एक गोष्ट मी तुम्हाला शिकवत आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही जर सुरुवातीपासून पूर्ण व्हिडिओ पाहिले तर तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे प्रोग्रामिंग करणारे प्रोग्रामर बनू शकता आणि सोबतच चांगले ऑपरेटर पण बनू शकता. तर म्हणून मी एकही पोर्शन स्किप करणार नाहीये. तर आपण बघूयात की कोऑर्डिनेट्स कसे काढायचे. बरोबर आहे. सर्वात आधी मित्र तुम्ही बघू शकाल, मागे मी क्वाड्रंट काढलेला आहे. मग तुम्ही हा क्वाड्रंट काय आहे, कशाला क्वाड्रंट, आपण काय ग्राफ शिकत आहे का? बघा मित्र, काय असतं माहिती आहे का, कोणती गोष्ट कन्सेप्च्युअली घेतली तर ती खूप लाभदायक ठरते. जर तुम्ही कन्सेप्टच नाही माहीत करून घेतला, जस्ट तुम्ही कोऑर्डिनेट्स काढत आहात, तर ती मला वाटत नाही जास्त एवढी इफेक्टिव्ह ठरलं म्हणून. पण तुम्ही जर पूर्ण कन्सेप्च्युअली केले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. बघा, हा आपला क्वाड्रंट आहे. तर क्वाड्रंट आपण का घेतलेला आहे, कारण क्वाड्रंटला या ठिकाणी असतो ओरिजिन. बरोबर आहे, हा आहे ओरिजिन पॉइंट. तर या ओरिजिन पॉइंट पासूनच काय होतं, आपल्याला आपला सेंटर द्यायचा असतो. समजा एखादी प्लेट राहते, आपल्याशी एखादी प्लेट असते, VMC काम करताना आपली एखादी अशी प्लेट असते. बरोबर आहे. तर अशा प्लेटला आपण काय करतो, समजा सेंटरचा आपण हा रेफरन्स घेतो आपण. ओके, हा काय होतो, आपण रेफरन्स पॉइंट घेतो आपण हा. बरोबर आहे. मग कोऑर्डिनेट याचे जर कोऑर्डिनेट राहायचे असले आपल्याला, इथे एक होल आहे, इथे एक होल आहे आणि इथे एक होल आहे. समजा आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे द्यायचे, तर मग कसे कोऑर्डिनेट्स काढायचे, कसे काढता येईल बाबा, तर मग हे तुम्हाला समजायला पाहिजे ना. यासाठी मग काय आपल्याला महत्वाचं काय आहे की क्वाड्रंट्स माहित असणं, कशा प्रकारे आपण काढतो. क्वाड्रंट काय असतो, बेसिकली एक्स आणि वाय ऍक्सिस यांच्या इंटरसेक्शन बनलेला एक हा काय आहे, रिजन आहे. बरोबर आहे. तर एक्स आणि वाय ऍक्सिस छेदले 90 डिग्रीमध्ये, त्याच्यामुळे हा एक बनला रिजन आहे. तर हा आपला ओरिजिन पॉइंट, जसा हा आपला इथे ओरिजिन पॉइंट आहे ना या प्लेटला, तसा हा आपला ओरिजिन पॉइंट आहे. बरोबर आहे. तर या ओरिजिन पॉइंट पासून समजा हा आपला रेफरन्स पॉइंट आहे, हा आपला ओरिजिन पॉइंट आहे, किंवा हा आपल्या जॉबचा CF आहे. इथून आपल्याला जर कोऑर्डिनेट द्यायचे आहे, समजा मी तिथे होल दिलेला आहे, या ठिकाणी होल दिलेला आहे. बरोबर आहे. आणि आपला CF इथं आहे. बरोबर. तर मग सांगा, आपल्याला काय असतं क्वाड्रंटमध्ये, जे पहिल्या क्वाड्रंटमध्ये असतो तो काय असतो, प्लस असतो. म्हणजे जे एक्सला 0 पासून उजवीकडे जातो तो आपला असतो प्लस, आणि एक्सला जो 0 पॉईंट पासून ओरिजिन पासून डावीकडे जातो असतो मायनस. सेम वायला 0 पासून वर जातो तो असतो प्लस, आणि वायला 0 पासून खाली जातो तो असतो मायनस. तर बघा मित्रो, या ठिकाणी हे आहे 10 mm समजा, आणि ही आहे 10 mm समजा. ओके, आणि इथून हे अंतर हे समजा 8 mm. ओके, हे अंतर 8 mm. तर याच्यावर आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे असतील तर कसे काढाल कोऑर्डिनेट्स, मग त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला महत्त्वाचा ठरतो. बरोबर आहे. मग ओरिजिन पॉइंट आहे, ओरिजिन पॉइंटच्या इकडे जर असलं उजवीकडे तर तो काय असतो, प्लस असतो. मग हा ओरिजिन पॉइंट आहे, उजवीकडे काही नाही, काहीच नाही उजवीकडे. बरोबर आहे. एक तर 0 प्लेनवर आहे, नाहीतर मग डावीकडे आहे. मग समजा तुम्हाला याचे कोऑर्डिनेट्स काढायचे या होलचे. बरोबर आहे. या होलचे मला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. मग कसे काढसाल तुम्ही, तुमचा ओरिजिन पॉइंट इथं आहे. बरोबर. मग तुमच्या ओरिजिन पॉइंटच्या डावीकडे म्हणजे काय, मायनस साईडला चाललो आपण. बरोबर आहे. म्हणजे आपण इथं काय नाही, एक्सचे कोऑर्डिनेट एक्स मायनस 10.0. बरोबर आहे ना, मायनस साईडला गेलो ना आपण, तर एक्स मायनस 10.0, आणि हा याच प्लेनवर आहे म्हणजे वाय 0.0, वाय 0.0. हे असे त्याचे कोऑर्डिनेट्स. तर असे समजा या ठिकाणी बघा, आता समजा या होलचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. मग या होलला काय, एक्स करेल, एक्स सेम याच प्लेनवर आहे, एक्स कुठे हल्लाच नाही ना, ओरिजिनवरच आहे. तर मग काय होईल, एक्स 0.0 आणि वाय समजा हा 10 mm आहे, हा बघा 10 mm. मग काय, वाय हा प्लस आहे, वर चालला ना, तर वाय काय होईल 10.0. तर अशा प्रकारे तुम्ही काय
कॉर्डिनेट्स काढू शकता. तर समजा आता कन्सिडर करा ही एक प्लेट आहे. आता हा एक क्वाड्रंट नसून ही एक समजा प्लेट आहे, बरोबर. अशी एक प्लेट समजा येईल, अशी ही एक प्लेट आहे असं जस्ट अज्युम करा की ही एक प्लेट आहे. ओके, ही एक प्लेट आहे आणि जर तुम्हाला हा तुमचा सेंटर पॉईंट दिलेला आहे, CF पॉईंट हा दिलेला आहे आणि तुम्हाला इथे एक होल दिलेला आहे, एवढ्यात इथे पुन्हा होल दिलेला आहे असं, बरोबर. तर हे होल याच्याशी मॅच आहे समजा दोन सोबत या. तर याचे कोऑर्डिनेट्स काय होतील, काय होते कोऑर्डिनेट या होलचे बघा. इथं काय आहे, एक्सला ओरिजिन पॉईंटच्या मागे आहे म्हणजे काय, ओरिजिन पॉईंटच्या डाव्या साईडला आहे म्हणजे काय मायनस राहील. एक्सला किती आहे मग, हा एक्सला जाईल -4.0 आणि वायला किती जाईल, जरी या क्वाड्रंट मध्ये आहे पण वायला काय आहे, तो प्लस आहे वायला, बरोबर आहे ना, तो वर आहे ना, वायच्या खाली नाही आहे म्हणजे मग वायला किती जाईल y2.0, वाय किती जाईल y2.0. तर अशा प्रकारे आपल्याला याचे कोऑर्डिनेट्स काढता येतात. मग तुम्हाला या ठिकाणी हे ग्राफ जो हा क्वाड्रंट आहे हा समजणं खूप महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारे आपण याच्या मदतीने आपले कोऑर्डिनेट्स काढू शकतो. फक्त तुम्हाला समजायला पाहिजे एक छोटी गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या ओरिजिन पॉईंट पासून जर उजवीकडे एक्स असला तर ओरिजिनच्या उजवीकडे म्हणजे काय +x, ओरिजिनच्या डावीकडे x म्हणजे काय -x, ओरिजिनच्या वर जर असला y तर तो प्लस जाईल, ओरिजिनच्या खाली असला तर मायनस जाईल. सेम असं प्रत्येक प्लेटवर तुम्ही इम्प्लिमेंट करून त्याचे कोऑर्डिनेट्स काढू शकता. तर हे होतं माहिती तुम्हाला क्वाड्रंट्स आणि कोऑर्डिनेट काढण्याबद्दलची. तर बाकीची जी माहिती आपली की ॲब्सोल्यूट आणि इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट्स कसे काढायचे त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्र जे आहेत जे VMCNचा स्टडी करतात त्यांना व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला काही क्युरी असेल तर मला कमेंटमध्ये विचारा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.